आमदारकीसाठी मी स्वतः निवडणूक लढवणार आहे। सापाचे अवलाद आहेत मनवादी लोक। हे बघत होते की खडा मारून कुठला समाज किती जागरूक आहे। महात्मा फुलेंना बोलले, शिवाजी महाराजांना बोलले आणि बाबासाहेबांवर जेव्हा गाडी आली तेव्हा इन्स्टंट 24 तासात त्यांना रिप्लाय भेटला आणि तो रिप्लाय देणं गरजेचं होता। तर शाही ते लोकशाहीची कन्सेप्ट अशा पॉझिटिव्ह गोष्टी खूप घडत गेल्यात। जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आपल्याला आठवत असेल की याच दिवशी म्हणजे 10 डिसेंबरलाच गेल्या वर्षी शाहीफेक प्रकरण झालं होतं आणि ते शाहीफेक प्रकरण महापुरुषांच्या अपमानाबद्दल केलं होतं आणि ते मनोज गरबडे यांनी केलं होतं। तेच मनोज गरबडे आता आपल्यासोबत आहेत। त्याच अनुषंगाने आम्ही मनोज गरबडे यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी काही त्यांना बोलतं करणार आहोत। मनोजजी, आपण आता उद्या 1 वर्ष पूर्ण होणार आहे, आपण मंत्र्याच्या अंगावरती शाही फेकली होती, पहिली प्रतिक्रिया काय? आता उद्या 1 वर्ष पूर्ण होत आहे। ऍक्च्युली आम्ही व्यक्ती म्हणून किंवा मंत्री म्हणून त्याला बघत नव्हतो। त्यांनी ज्या महामानवांचा अपमान करायची त्यांनी मालिकाच जी चालू केली होती, मी म्हणेल की बीजेपीने ती मालिकाच चालू केली होती। कारण त्यांनी सर्वप्रथम शिवाजी महाराजांचा अपमान केला। त्यांचा बीजेपी प्रणित जो राज्यपाल होता कोश्यारिया, त्यांनी महात्मा फुलेंना तुम्ही बघितलं असेल की काय कुठल्या शब्दात किती खालच्या पातळीला जाऊन ते बोलत होते। त्याच्यानंतर तुम्ही बघा प्रसाद लाडांनी महाराजांबद्दल जे काय अपशब्द वापरले ती गोष्ट आहे। आणि हे सगळं चालू असताना मला सांगा, एवढी विद्वान लोक आहेत, त्यांच्या संस्था आहेत, शैक्षणिक संस्था, अशा लोकांच्या तोंडून बाबासाहेबांबद्दलचं हे वक्तव्य येणं म्हणजे खूप निंदनीय होतं ही गोष्ट। आणि ही गोष्ट 8 तारखेला तुम्ही बघत असाल की पूर्ण पिंपरी चिंचवड महापुरुषांचा अपमान झाल्याबद्दल पूर्ण बंद ठेवलं होतं। स्वतः शाहू महाराज इथं उपस्थित होते आणि त्याच दिवशी त्याच रात्री चंद्रकांत पाटलांनी परभणीमध्ये कुठेतरी हे वक्तव्य केलं की भाऊराव पाटील, बाबासाहेब आणि महात्मा फुलेंनी भीक मागून शाळा काढल्या। बरं, भीक मागून काढल्यात शाळा, त्यांनी क्लिअरिफिकेशन दिलं त्यावेळेस की माझा ते म्हणायचा अर्थ नव्हता, पण त्यांचं जी बॉडी लँग्वेज होती, त्यांचे जे बोलायचं मिश्किल पद्धत होती, त्यांची जी हावभाव होते, हे सगळे असे होते की ते दुय्यम दर्जा म्हणजे खालीपणा दाखवणारे होते। आम्हाला कळतं त्या गोष्टी, नाही असं नाही आहेत, आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, आम्हाला कळतं की काय कुठल्या उद्देशाने तुम्ही बोललात त्या। आणि ते बोलल्यानंतर ते बोलले तसे आणि 10 तारखेला त्यांचं आगमन पिंपरी चिंचवडमध्ये झालं। बघा, आम्ही बाबासाहेबांना मानणारी लोक आहेत, आम्ही संविधानिक पद्धतीने चालणारे लोक आहेत। आम्हाला संविधानाने अधिकार दिलाय, आम्हाला व्यक्त व्हायचा दिला, आम्हाला निषेध करायचा दिलाय। तो निषेध आम्ही खूप, ती असंविधानिक पद्धत जरी असली तरी ती खूप सौम्य होती आणि तो निषेधाचा आमचं एक हत्यार समजा, कारण आम्ही हत्याराला कधी सपोर्ट नाही करत, आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत। आणि शाही फेक झाली आणि त्या मनोवाद्यांची तोंड काळी झाली, त्यांना लगाम बसला या बोलण्याला असं मी मानतोय, कारण त्यांचा लगामच बसला तोंडाला। कारण त्यांनी जी शृंखला चालवली ती थांबली कुठं ना कुठेतरी। ते बघत होते की खडा मारून कुठला समाज किती जागरूक आहे। महात्मा फुलेंना बोलले, शिवाजी महाराजांना बोलले आणि बाबासाहेबांवर जेव्हा गाडी आली तेव्हा इन्स्टंट 24 तासात त्यांना रिप्लाय भेटला आणि तो रिप्लाय देणं गरजेचा होता। हा कुठल्या एका महापुरुषासाठी नव्हता, तर अख्ख्या संबंध जगा महापुरुषांबद्दल त्यांनी वक्तव्य चालू केली होती, त्याचा पूर्ण बदला घ्यायचा आहे ते होतं। आणि आता आपण बघितलं असेल की आता उद्या 1 वर्ष पूर्ण होते, या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये या शाहीफेकीचा जो प्रकरण आहे त्याचे काय काय परिणाम झाले असतील, असं काय होतील असं वाटतं तुम्हाला? म्हणजे आता 1 वर्ष पूर्ण होते, 1 वर्षामध्ये काय घडलंय, काय सांगाल त्याबद्दल? ह्या 1 वर्षामध्ये बरंच काही घडलेलं आहे। ह्या 1 वर्षामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही गोष्टी घडल्या आहेत। कारण बघा, हे सापाचे अवलाद आहेत मनवादी लोक, हे कधी कुठल्या गोष्टीने हे करतील ह्याची अनुमती आम्हाला 1 वर्षात आली, तरी जास्त काय बाहेर बोलून दाखवली नाही आम्ही। मी पॉझिटिव्ह गोष्टी सांगेल ह्याच्यातनं काय घडल्या। शाहीमुळे मनवाद्यांच्या तोंडाला कुलूप बसलं। दुसरी गोष्ट, या शाहीमुळे सगळा बहुजन समाज जागृत झाला। तिसरी गोष्ट असेल, या शाहीमधनं आम्ही लोकशाहीपर्यंत जायचा प्रयत्न करतोय, ही सगळ्यात खूप मोठी गोष्ट आहे। आणि शाही म्हणजे चंद्रकांत पाटलांच्या तोंडावर फेकलेली शाही नाही, तर ती एक फक्त माध्यम होतं लोकांना जागरूक करायचं, त्याच्यामुळे लोक जागरूक झाली। ती शाही अशी आहे की आम्ही जन्माला आल्यावरती पायाचा ठसा सुद्धा शाहीने घेतला जातो आणि आपल्या अस्तित्वाची सुरुवात सुद्धा शाहीने चालू होते। ती शाहीची सुरुवात होते, तुम्ही 18 वर्षाचे झाल्यानंतर तुमच्या या बोटाला जेव्हा शाही लागते, 1 वोट 1 व्हॅल्यू बाबासाहेबांनी जी दिलेली ती शाही इथं लागल्यावरती तुमच्या खऱ्या अस्तित्वाला सुरुवात होते। तुम्हाला मीठ मिरचीच्या दामापासनं की तुमच्या सगळ्याच गोष्टीची व्हॅल्युएशन तिथून स्टार्ट होते। तर शाही ते लोकशाहीची कन्सेप्ट अशा पॉझिटिव्ह गोष्टी खूप घडत गेल्यात आणि ह्याचं कन्क्लुजन आम्ही ह्या लोकशाहीमध्ये करून दाखवणार। आता एकंदरीत दिसतंय की तुमचा आता पुढचा जो कालावधी आहे, शाही ते लोकशाही हे आपलं पर्व सुरू केले तुम्ही, तर असं दिसतंय की आपण काही वेगळी भूमिका घेतायत, काय काय सांगाल त्याबद्दल? शाही ते लोकशाहीची भूमिका हीच आहे की आम्ही पिंपरी विधानसभा आमदारकीसाठी मी स्वतः निवडणूक लढवणार आहे। त्याच्यासाठी भीमराव साहेबांनी पूर्ण सपोर्ट दिलेला, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दलाचे, त्यांनी सांगितलंय की आमच्या या शाहीतलं या कुठल्याही आंदोलनाचं कन्व्हर्जन लोकशाहीत झालंच पाहिजे। कारण तुम्ही बघत असाल
की आमच्या जयंत्या खूप मोठ्या मोठ्या होतात, खूप लोक दिसतात, आमची आंदोलनं खूप मोठी मोठी दिसतात. आम्ही म्हणतो की अरे एवढं मोठं आंदोलन झालं, एवढी मोठी जयंती झाली, पण त्याचं कन्व्हर्जन आमचं कधीच लोकशाहीत होत नाही, त्याचं कधीच मतात रूपांतर होत नाही. तो करायचा प्रयत्न आम्ही काही 1 महिना आधी नाही तर 1.5 वर्ष आधी साहित्य लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही हा करायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आम्ही ट्रेनिंग सेशन चालू केलेत. बाबासाहेबांचा जो सिलेबस आहे स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स, त्याच्या ट्रेनिंग सेशन आम्ही मार्चमधनं चालू करणार आहे आणि घराघरात प्रत्येकाला ती ट्रेनिंग द्यायचं आम्ही माध्यम करणार आहे. याचा उद्देश ते ठेवलं की आम्ही ट्रेनिंग पर्पज महत्वाचा आहे, कारण आमच्याकडे पॉलिटिकल मॅच्युरिटी खूप कमी आहे त्या गोष्टीतली. बाबासाहेबांनी सांगितले जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, आम्हाला शासनकर्ती जमात बनायची आहे, पण कोणाच्या बलबुत्यावर बनायची आहे? लोक दुसऱ्याच्या ताटाकडे बघतायत. आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला तेव्हा सांगितले जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा. बाबासाहेबांचा एवढा मोठा विचार हा दुसऱ्याच्या बलबुत्यावर बघणार नाही, तर आमच्या विचारधारेवर आणि बाबासाहेबांच्या जीवावरच आम्ही करून दाखवणार. आणि आता तुम्ही एका शाहीच्या प्रकरणातून लोकशाहीपर्यंत जाण्याचा जो प्रवास करत आहात, परंतु आपल्या हे शाही ते लोकशाहीच्या ह्या प्रवासामध्ये लोक काम बघतात. तर आपण इतक्या वर्षामध्ये केलेली कामांच्या बद्दल काय सांगाल? इतक्या वर्ष केलेल्या कामाच्या बद्दल समता सैनिक दलाच्या माध्यमातून आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, या विविध सगळ्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्याचा, लहान मुलांवरती त्यांच्या एज्युकेशनवरती काय डेव्हलपमेंट असेल या सगळ्या गोष्टींवरती समता सैनिक दलाच्या माध्यमातून योग्य पद्धतीने काम चालू आहे पिंपरी चिंचवडमध्ये पूर्ण. त्यातनं मग वेगवेगळे असतील आरोग्यामध्ये रक्तशाही शिबिर असतील किंवा महिलांचे चेकअप असतील, एनिमियाचे चेकअप असतील किंवा छोट्या मोठ्या चेकअप्स असतील, एज्युकेशनच्या बारेमात जर तुम्ही जेव्हा शाही टेकच्या प्रकरणाच्या नंतर तुमच्याशी चर्चा करण्यात आली तेव्हा आपण मी सत्कार स्वीकारणार नाही अशा पद्धतीचं तुम्ही हे केलं होतं, पण तिथं का गेलो होतं तसं? कारण आमच्याकडं थोडी प्रसिद्धी आली की हवेत जातो सगळेजण. आम्ही तिथे हवेत न जाता मी एक पोलीस स्टेशनमधनंच मी एक हे केलं होतं, मी आव्हान केलं होतं की मी कुठं सन्मान सत्काराला येणार नाही, जिथं 100 सैनिक उभा राहतील तिथं सन्मान सत्कार येईल. त्याचं कारण असं आहे की बाबासाहेब म्हणले होते घर तिथं सैनिक आणि गाव तिथं शाखा झालीच पाहिजे आणि समता सैनिक दल घराघरात असलाच पाहिजे. गेली 15 वर्ष समता सैनिक दलाचं काम आम्ही करतोय आणि बाबासाहेबांचा आदेश घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हे डिसिजन घेतलं होतं की 100 सैनिक उभा राहिले त्या गावात, ज्या वस्तीत, ज्या तालुक्यात, तिथंच मी सन्मान सत्कार स्वीकारायला येणार. ह्याच्यामुळे मी तसं बोललो होतो. तुम्ही फार मोठं पाऊल उचलताय. उद्या राजकारणामध्ये आपण येणार आहात, तर समाजकारण आणि राजकारण हे वेगवेगळे आहेत, परंतु समाजकारणामध्ये लोक मदत करतात, पण आता लोकांकडनं तुम्ही राजकारणात उतरणार आहात, तर लोकांकडनं तुम्ही काय आवाहन कराल? लोकांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? बघा मी तेच सांगितलं की बाबासाहेबांनी 10 डिसेंबर 1956ला पहिलं भाषण बाबासाहेब देणार होते स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्सचं, की वक्ता असावा कसा, आमची पॉलिटिकल मॅच्युरिटी काय असली पाहिजे. बाबासाहेबांनी शाळाच तयार केली आमच्यासाठी ती, पण दुर्दैवाने महापरिनिर्वाण झालं 6 डिसेंबरला. आणि आज ती गोष्ट तुम्ही बघितली असेल की आपली राजकीय वाताहत किती आहे. राजकीय वाताहतीमध्ये एक पिंपरी चिंचवडला एक रोल मॉडेल म्हणून आम्ही तो करायचा प्रयत्न करतोय की निदान बघूयात प्रॅक्टिकल पॉलिटिक्स काय असतं नेमकं. प्रेशर पॉलिटिक्स करायचा प्रयत्न करतो आम्ही सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून, आणि या करायच्या ह्याच्यामधनं लोकांना ग्रूम करणं आहे, आपण लोकांना प्रशिक्षित करणं खूप गरजेचं आहे. तिथं मतदारच तयार नाही आणि आम्ही उमेदवार उभा करतो. म्हणजे आमच्याकडे ही गोष्टी झाली आहे खूप की 1 महिना आधी आमच्याकडे उमेदवार येतो, तो कोणाच्या भरोशावर येतो, कसा येतो कोणाला माहीत नसतं, आणि आमच्याकडे आजपर्यंत आमच्या पदरात काही पडलं नाहीये. जाऊन तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा शासनकर्ते जमात कुठल्या पद्धतीने कशी व्हायची हे माहीत नाहीये, तिचा रोड मॅप माहीत नाहीये, ते कसं करायचं काय नाहीये, ते सगळं डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे करायचा प्रयत्न करतोय. त्यांनी सांगितलेल्या आदेशानुसार हा सगळा प्रयत्न आमचा चालू आहे. हे आव्हान असं आहे की बघा साहित्य लोकशाहीमध्ये समाजकारण राजकारण हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. समाजकारणात ज्या गोष्टी होतात त्याच राजकारणात होतात, फक्त समाजकारणात तुम्हाला पदरचं करावं लागतं, राजकारणात तुम्हाला ऑथेंटिकेशन येतं. त्या गोष्टीचे तुम्हाला एक पॉवर येते त्या गोष्टीला, आणि त्या पॉवरवरती तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करू शकता. त्या पॉवर बाबासाहेब सांगितलं की सत्यशिव शानपण नाहीये, आणि ते शानपण येण्यासाठी तुम्हाला आम्हाला जागरूक व्हावं लागेल. की पिंपरी विधानसभेसाठी सांगू शकतो मित्रांनो की बघा देशात आणि पिंपरीत सेम परिस्थिती आहे. देशात आणि पिंपरीत सेम परिस्थिती आहे. कळणाऱ्याला इशारा काफी आहे. चहा तुम्ही एकदा गरम करून पिता, दुसऱ्यांदा गरम पाहुण्याला देता, जर तिसऱ्यांदा चहा गरम केला तर त्याचं विष बनतं. तुम्हाला विष प्यायचं असेल तर विष प्या, नसेल तर आंबेडकरी चळवळीतल्या ह्या तुमच्या सच्च्या भीमसैनिकाला साथ देऊन लोकशाही यशस्वी करण्यासाठी तयार व्हा. धन्यवाद. धन्यवाद मनोजजी. आपण जागृती न्यूजला अत्यंत प्रखर आणि मनमोकळपणे चर्चा केलेली आहे. तुमच्या भावी वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद.